नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी विषय भूगोल प्रकरण 4 हवामान हे बघूया। या पाठात आपण भारत व ब्राझील या देशातील हवामानांचा वैशिष्ट्यांचा, हवामानावर परिणाम करणाऱ्या घटकांचा आणि नैसर्गिक आपत्तींचा तोलनिक अभ्यास करणार आहोत। तर ब्राझीलच्या हवामानाविषयी आपण बघू तर ब्राझीलचा बहुतांश भाग हा उष्णकटिबंधामध्ये येतो। ब्राझीलचा जो भाग आहे की नाही, हा पूर्ण भाग हा कोणत्या कटिबंधामध्ये येतो? उष्ण कटिबंधात येतो। आणि ब्राझीलच्या समताप रेषाचा जर आपण विचार केला तर त्यांची सरासरी तापमान कक्षा 28 एवढी आपल्याला तापमान कक्षा पाहायला मिळते। ब्राझीलच्या हवामानाची आपण वैशिष्ट्ये बघूया। ब्राझीलच्या हवामानामध्ये आपल्याला विविधता का दिसून येते? ब्राझीलचा जो अक्षवृत्तीय विस्तार आहे तो जास्त आहे आणि जास्त असल्यामुळे हवामानात विविधता आपल्याला पाहायला मिळते। ब्राझीलचा जो विषुववृत्ताजवळचा भाग आहे हा तिथलं हवामान जो आहे हा हवामान उष्ण आहे। मकर वृत्ताच्या दक्षिणेस समशीतोष्ण हवामान आहे। नैसर्गिक आपत्तीची शक्यता हा दुसरा पॉइंट आपण ब्राझीलच्या हवामानाच्या वैशिष्ट्याचं बघू। विषुववृत्ताजवळील प्रदेशात ऊर्ध्व दिशेने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे व आंतर उष्णकटिबंधीय एकत्रीकरण विभाग शिन्न स्वरूपाचा असल्यामुळे त्या ठिकाणी आवर्ताची शक्यता ही कमी आहे। ही झाली ब्राझीलच्या हवामानाची वैशिष्ट्ये। ब्राझीलमधील तापमानाची वैशिष्ट्ये आपण बघूया। ब्राझीलचा जो उत्तर भाग आहे या उत्तर भागात विषुववृत्ताजवळ तापमान अधिक आहे व तापमानात वर्षभर समानता आहे। हा विषुववृत्त जो आहे या विषुववृत्तावर तापमान अधिक आहे। का बरं अधिक आहे? कारण त्या ठिकाणी सूर्याची किरण ही लंबरूप पडतात आणि लंबरूप पडत असल्यामुळे सरळ त्या भागावर पडतात। कुठल्याही प्रकारचा अडथळा येत नाही, तिरपे सुद्धा पडत नाही, सरळ पडतात आणि त्यामुळे तो भाग तापतो आणि त्यामुळे तिथलं तापमान हे अधिक असते। पण त्या तापमानात कमी जास्त असाही फरक होत नाही। वर्षभर तो तापमान तिथला तापमान जो आहे तो अधिकच असतो। ॲमेझॉन जे खोरे आहे या ॲमेझॉन खोऱ्यामध्ये सरासरी तापमान 25°C ते 28°C इतकं आहे। ब्राझीलचा जो दक्षिण भाग आहे या दक्षिण भागात तापमान हा कमी आहे, कारण मकर वृत्त आहे आणि या ठिकाणी समशीतोष्ण असं हवामान आहे। त्यामुळे ब्राझीलचा जो उत्तरेकडील भाग आहे हा अतिशय उष्ण आहे, तर ब्राझीलचा जो दक्षिण भाग आहे हा दक्षिण भाग उत्तर भागाच्या मानाने कसा आहे? कमी आहे। तर जी उच्चभूमी आहे या उच्चभूमीच्या भागात हवामान हा थंड स्वरूपाचा आहे। तर ब्राझीलची जी किनारपट्टी आहे या किनारपट्टीच्या प्रदेशामध्ये जो हवामान आहे हा सौम्य व आर्द्र स्वरूपाचा आहे। ही झाली ब्राझीलमधील तापमानाची वैशिष्ट्ये। ब्राझीलमधील पर्जन्ये आपण बघूया। तर ब्राझीलमधील पर्जन्याची वैशिष्ट्ये बघा। पूर्वीय जे वारे आहे या वाऱ्यापासून ब्राझीलमध्ये पाऊस पडत असते। पूर्वीय वाऱ्यापासून पर्जन्ये आग्नेय व ईशान्य वाऱ्यापासून पडतं। हे आग्नेय आणि ईशान्य ही जी वारे आहेत याच वाऱ्यांना पूर्वीय वारे असे म्हटले जाते आणि या पूर्वीय वाऱ्यापासूनच त्या ठिकाणी काय पडत असते? पाऊस पडत असते।
ब्राझील मधील पर्जन्याचे प्रमाण बघा आता. हा जो अमेझॉन आहे, अमेझॉन खोरा आहे, या खोऱ्यामध्ये सरासरी सर्वात जास्त ब्राझील मध्ये जर पाऊस पडत असेल तर कुठे? अमेझॉन खोऱ्यात सर्वाधिक पाऊस पडतो. तो किती आहे? तर 2000 मिलीमीटर इतका सरासरी वार्षिक पर्जन्य अमेझॉन नदीच्या खोऱ्यामध्ये पडत असते. आता ब्राझीलची जी आग्नेय किनारपट्टी आहे, या किनारपट्टीवर वार्षिक सरासरी पर्जन्य आहे 1000 ते 1200 मिलीमीटर इतका आहे. बघा, अजस्त्र जी कडा आहे, या अजस्त्र कड्याजवळील जो किनारी भाग आहे, या किनारी भागामध्ये प्रतिरोध स्वरूपाचा पाऊस पडतो. ब्राझील उच्चभूमीच्या पलीकडे अत्यल्प पाऊस पडतो. बघा, ब्राझीलचा जो ईशान्येकडील भाग आहे, या ईशान्येकडील भागाला काय म्हटलं जातं? तर अवर्षण चतुष्कोन असे म्हणतात. का बरं म्हणतात? तर ब्राझील मधील अजस्त्र कड्याद्वारे अटलांटिक महासागराकडून जे येणारे वारे आहे, आग्नेय आणि ईशान्य दिशेने वाहणारे व्यापारी वारे आहे, त्या अजस्त्र कड्यामुळे ते काय होतात? त्या ठिकाणी अडवले जातात. आणि या अडथळ्यामुळे ब्राझील मधील जी पूर्व किनारी भाग आहे, या पूर्व किनारी भागात प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो. ब्राझील मधील अजस्त्र कड्याच्या वाऱ्याच्या दिशेला असणाऱ्या किनारपट्टीच्या भागात सुमारे वार्षिक सरासरी जो पर्जन्य आहे हा 1200 मिलीमीटर एवढा आहे. परंतु ब्राझील उच्चभूमीच्या पलीकडे ईशान्य भागात, या भागात मात्र वाऱ्याचा जो प्रभाव असतो तो कमी असतो आणि त्यामुळे ब्राझील मधील ईशान्य भागात पावसाचा जो प्रमाण आहे हा अतिशय अत्यंत अल्प आहे आणि म्हणूनच याला पर्जन्य छायेचा प्रदेश असं म्हटलं जातं. त्याला काय म्हटलं जाते? पुन्हा अवर्षण चतुष्कोन असं म्हटलं जाते. बघा, ब्राझील मध्ये सरासरी जास्त पाऊस हा कुठं पडत असते? तर अमेझॉन नदीच्या खोऱ्यामध्ये पडत असते. तर या व्हिडिओमध्ये आपण ब्राझीलचे हवामान, तापमान आणि पर्जन्य याविषयी माहिती बघितली. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भारताचे तापमान, हवामान आणि पर्जन्य याविषयी माहिती बघूया. धन्यवाद.